मी ईश्वर चौधरी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पृथ्वी आणि जीवनसृष्टी याविषयी प्रश्नोत्तरे स्वाध्याय. तर पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? तर उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात. उत्तर आहे, उन्हातल्या दाहक व घातक किरणांनी आपली त्वचा भाजल्यासारखी होते. हे होऊ नये म्हणून शक्यतो कडक उन्हात फिरू नये. बाहेर जाणे आवश्यकच असेल तर छत्री घ्यावी. हातपाय झाकले जातील असे सुती कपडे वापरावेत. सन स्क्रीन मलम लावावे. चेहऱ्याचा रुमाल बांधून संरक्षण करावे. घरी परतल्यावर गार पाण्याचे थपके मारावेत. त्यामुळे त्वचेचे तापमान खाली उतरायला मदत होईल. नंतरचा प्रश्न आहे, जरा डोके चालवा. प्रश्न आहे, सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत? उत्तर, पृथ्वी तलावरच्या प्रत्येक आवरणात सूक्ष्मजीव आहेत. हे सूक्ष्मजीव अनेक कार्य करीत असतात. अन्नसाखळीतही यांची महत्त्वाची जागा आहे. वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व क्षार बनवतात. सूक्ष्मजीव नसते तर हा सर्व कचरा पृथ्वी तलावर साठून राहिला असता. म्हणून पृथ्वी तलावर सूक्ष्मजीव महत्त्वाचे आहेत. त्याच्यामधलाच प्रश्न दुसरा, समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा. माहिती मिळवा आणि 10 ओळी लिहा. समुद्रात अनेक सागरी जीव राहत असतात. यांपैकी काही माणसाचे अन्न आहेत. सागरात आढळणाऱ्या तऱ्हेतऱ्हेच्या माशांपैकी काही जाती खाद्य म्हणून वापरल्या जातात. माशांतली उत्कृष्ट प्रथिने व मेदाम्ले यामुळे चांगले पोषण होते. खेकडा, कोळंबी, शेवंडे असे कवचधारी प्राणी जगभरात आवडीने खाल्ले जातात. भारतीय सागरी जलात कोळंब्या खूप प्रमाणात असल्याने आपल्याला त्यांच्या निर्यातीने परकीय चलन मिळते. शिंपले, माकडे, कालव अशा मृदुकाय प्राण्यांना पण अन्न म्हणून मागणी असते. समुद्रात निरनिराळी शेवाळे असतात. भारतात ती खाल्ली जात नसली तरी इतर आशियाई देशांतल्या लोकांचे ते आवडते अन्न आहे. समुद्री शेवाळापासून अगार हा पदार्थ तयार करतात. अगारचा वापर जेली व पुडिंग घट्ट करण्यासाठी वापरतात. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. क्रमांक अ, ढग कशाचे बनलेले असतात? उत्तर, ढग पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवरील पाण्याचे बाष्प बनते. हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्याने वातावरणात उंचावर जाते. येथे बाष्पाचे संघनन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्मकण बनतात. हेच कण ढगात बनून तरंगत राहतात. आ, जीवावरण कशाला म्हणतात? उत्तर, पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रित
एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे एकत्रितपणे जीवावरण बनतात. प्रश्न 14. पुढील 2 वाक्यांतील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा. क्रमांक: अमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे. उत्तर आहे अमीनचे घर डोंगराच्या आणि पायथ्याशी आहे. डोंगराच्या पायथ्याशी खाली अंडरलाईन आहे. रिया पठारी भागात राहते. पठारी भागात या खाली अंडरलाईन आहे. लोणावळ्याला खूप दऱ्या दिसतात. दऱ्याखाली अंडरलाईन आहे.